बघितलात माझा नाच कसं वाटला? मस्त छान. बाई गो किती वर्षांनी केला, दम लागला नुसता. तुम्हाला वाटतं का आपले एजे आणि लीला असे एकत्र नाचतील ती सिरियल मधल्या त्या हिरो हिरोईन सारखे डोळ्यात डोळे घालून? काहीतरी काय बोलतेस कालिंदी? एजंटच्या ऑफिस मधली सगळी माणसं आहेत ती काय आपापल्या बायकांकडून वर जाऊन काय नाच करतील? त्यात काय एवढं? त्यांच्या सुनाने नाचल्या बघितलं कशा नाचल्या वेड्या वाकड्या. शी आपल्याला सांगितलं असतं चांगली तयारी केली असती. मी तुम्हाला सांगते त्यांच्यापेक्षा आहे ना आपल्या दोघांचा नाच उत्तम झाला असता. हे मी सांगितलं नाही ना. शी तयारी नाही झाली माझी. काय चाललंय तुझं? डान्स आणि माझा काही काडीचाही संबंध नाहीये. तुम्ही ना नेहमी असं करता. तुम्हाला ना मी आनंदी झालेले आवडत नाही. पहिल्या दिवसापासून लग्नाचे असंच चाललेलं आहे. आणि आता एकच मिनिट जरा मला बोलायचं आहे. 1 मिनिट हा आलेच. हळूहळू बाई. नमस्कार सगळ्यांना. मी अगदी ऐन वेळेला रेवती आणि यशला माझ्या घरच्या मुलांना हा कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली आणि या दोघांनी हे आव्हान पेललं आणि हा कार्यक्रम उत्तम पद्धतीनं साजरा केला. दोघांसाठी छान टाळ्या व्हायलाच पाहिजे. हा आणि आता मी या दोघांना पुन्हा एकदा विनंती करते की दोघांनी मिळून काहीतरी परफॉर्म करावं. करशील ना यश? स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. आता फिरणे ना फिरणे माघारी करून तयारी वाजवा हो तुतारी. नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. प्रेमाने चघळले तरीही चिंगमची साखर सरते. तशीच सरता नवीन वलाई गोडी गुलाबी हवेत विरते. रोमियोचा हिटलर होतो जुलियट सुरी दुधारी. रोमियोचा हिटलर होतो जुलियट सुरी दुधारी. दुधारी सुरी 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 सुरी. आता फिरणे न फिरणे माघारी करून तयारी वाजवा हो तुतारी. नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. चकमक ही घनघोर पेटता ती आपुले ब्रह्मास्त्र सोडते. बघून तिच्या डोळ्यातील पाणी त्याचे तर अवसानच कळते. युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी. युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी. आता फिरणे ना फिरणे माघारी करून तयारी वाजवा हो तुतारी. नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी. नवरी नि नवऱ्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी.
कुठे होता तुम्ही? ही काय वेळ आहे का यायची? सॉरी सर. मी सांगितलेली सगळी तयारी झाली आहे? हो झाले. व्हेरी गुड. बरं आता जा, इथे वेळ वाया घालवू नका. जा तिथे लवकर, कार्यक्रम सुरू झालाय. जा. ठीक आहे. अहो आपली रेव काय छान नसली ना, अगदी माझ्यावर गेली पोरगी खरंच. आणि ती माहितीये का, तू तिच्याबरोबर नाचत होता ना, त्या दुर्गाचा भाऊ आहे. पण तो चांगला परदेशातून शिकून वगैरे आलाय म्हणे काहीतरी. तर नोकरी आहे की नाही हे शोधलं पाहिजे. कालिंदी तू स्वतःवरून स्वर्ग काय गाठतेस ग? का? अगं त्या दोन मुलांनी हा सगळा कार्यक्रम अरेंज केलाय. कौतुक म्हणून सरोजिनी ताईंनी त्या दोघांना डान्स करायला सांगितलं. तू कुठून कुठे जातेस ग? कुठून कुठे म्हणजे मी कुठे काय असं काय म्हटलंय की काय असेल त्यांच्यात पुढे काहीतरी होईल असं कुठे म्हटलंय का मी? काहीतरीच तुमचं आपलं. काही पण म्हणू नकोस, त्या दोघांमध्ये काही नाही तसा विचार सुद्धा करू नकोस प्लीज. अहो पण मी कुठे काय म्हणते की काय त्यांच्यात आहे वगैरे किंवा असेल. पण विचार करायला काय हरकत आहे? नाही म्हणजे पुढे मागे काही झालं तर काय हरकत आहे? आणि तसंही तरुण मुलीच्या आईने कान आणि डोळे नेहमीच उघडे ठेवावेत. कधी कुठे कसा योग जुळून येईल काही सांगता येत नाही. आता तुम्ही ज्यांना भेटायला आतुर झाला आहात, म्हणजेच एजे आणि लीला, द न्यूली वेड कपल सगळ्यांना भेटतील. पण त्यांना भेटायला तुम्ही स्टेजवर येण्याऐवजी तेच तुम्हाला येऊन पर्सनली भेटतील. ओव्हर टू देम नाव. शिवाई स्टेजवर जाऊन मिरवायची संधी हुकली परत. मी तरी ना आपल्या रेवला सुद्धा सोबत घेऊन जाणार होते. न जाणो एखादा चांगला बिझनेसमॅन इथे कुठेतरी असेल, त्याची नजर आपल्या रेवूवर पडेल आणि त्यांचं इथे लग्न जुळेल. काय काय स्वप्न बघितले होते. हे जे नेहमी असं करतात, मला ना वीणबाई म्हणून मिरवण्याचा चान्सच देत नाहीये. हो हो हो, हे जे आहेत ते मोठे बिझनेसमॅन आहेत, ते राजकारणी माणसं, त्यांच्या व्यवसायातली मोठी मोठी माणसं इथे आली आहेत. आता सगळी माणसं त्या स्टेजवर जाऊन लाईनीत उभं राहून नवरा आणि बायकोना भेटणार आहेत का? ते बरोबर दिसत नाही ना. म्हणून एजे आणि लीला खाली येऊन त्या सगळ्यांना भेटणार असं मला वाटतं. म्हणजे असा माझा अंदाज आहे. आजी अहो, आज मी खूप खुश आहे. माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं. मला असं वाटलंच नव्हतं की मी अप्पी, अर्जुन, आदित्य, पारू या सगळ्यांना प्रत्यक्षात भेटेन. एवढ्यातच खुश झालीस? एवढ्यात म्हणजे अजून सरप्राईजेस बाकी आहेत. अजून सरप्राईज? डोळे बंद कर पण आजी काय? आणि माझ्या सोबत चल 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 चल. राईट 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 राईट. शिवा, आजी, शिवा, तू किती छान दिसतेस साडीमध्ये. तुला माहितीये मी तुझी खूप मोठी फॅन आहे. मी तुझ्या सिरियलचा एकही एपिसोड चुकवत नाही. आणि कसली फायटिंग करतेस ग तू, एकदम सॉलिड. तुझ्यासारखी डॅशिंग मुलगी ना मी कधीच बघितली नाही अगं, खरंच. बाई तू पण मला खूप आवडते. काय गोड दिसतेस ग तू. हा, आणि तू सगळ्यांना आपलंसं करून घेतेस. किती छान आहे. आणि अभिनंदन ना लग्नासाठी. तुझं सुद्धा. आजी विसरल्या, एक मिनिट. अगं सुखी राहा. तुम्ही ना एकदम माझ्या बाई आजी सारख्या आहात. मला तशाच वाटतं एकदम. आणि तू आमच्या लीलासारखी. सरोजिनी ताई. हो आले. तुम्ही बोला, मी आले सर. हा, शिवा तुझ्यासारखी डॅशिंग बहीण ना प्रत्येकाला असायला हवी ग. तू तुझ्या बहिणीसाठी
किती कठीण निर्णय घेतलास. लग्नाला तयार झालीस. तू फॅमिलीसाठी काही करताना कधीच मागे पुढे बघत नाहीस ना. बाई तू पण तुझ्या वहिनीचा जीव वाचवायला त्या एजंटशी लग्न केलंयस. बाकी कोणाचा नसला ना तरी शिवाचा विश्वास आहे तुझ्यावर. एकदा ते असं करून बोलून दाखव ना प्लीज 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 प्लीज. शिवाचा विश्वास आहे तुझ्यावर. थँक्यू. पण तू सुद्धा काळजी करू नकोस हा. नाही म्हणजे आता तुला आशूच्या घरातल्यांनी जरी स्वीकारलं नसलं ना तरी सुद्धा मला खात्री आहे ते नक्की लवकरच तुला स्वीकारतील. आणि मला काय वाटतं माहिती, आपल्यात भरपूर गोष्टी सेम आहेत. म्हणजे बघ ना, तुझ्याकडे जसे तुझ्या बरोबर आशूचे बाबा आहेत तसेच इथे माझ्याबरोबर आजी आहे. खरंय, आपल्या आयुष्यात ना आपली माणसं अशी लागतात. सगळं होईल नीट. मला खूप उत्सुकता आहे ग की तुझ्या आणि आशूच्या स्टोरीत पुढे काय घडतंय. नक्की बघा आमची सिरियल. अगं म्हणजे काय, मी तर बघतेच, मी इतरांनाही सांगते की नक्की बघा. बाई डन हा, डन डन. चला मी जाते. अगं इतक्यात आत्ताच तर आली आहेस. अगं घरचे वाट बघतील आणि ओरडतील नाही गेले तर. हो. पण जेवून जा हा. थोडं तरी काहीतरी खाऊन जा, नाही तर आजी ओरडतील. बापरे हो का. ओरडणार. बरं, शिवाला गिफ्ट द्यायचंय ना. सॉरी सॉरी, मी ते विसरले. एक मिनिट दे द्या. हे तुझ्या आणि तुझ्या घरच्यांसाठी. हो, एवढं कशाला. अगं कारण आम्हा सगळ्यांना तू खूप आवडतेस ना म्हणून. चला आता मी येते, छान जेवणावर ताव मारते आणि कल्टी घेते. एक फोटो काढूया का प्लीज. चालेल. बेटा. हा सर. लीला मॅडम. हां त्यांना नेऊन द्यायचं. ठीक आहे चालेल. आजी मी खूप खुश आहे आज. किती सरप्राइजेस मिळतात मला. खरंच बरं झालं मी आले. वसुंधरा, तू तू खरंच, मी तुला एक मिठी मारू का. माझा विश्वासच बसत नाही. हो मारू. अगं तू इथे, मला ना तू खूप आवडतेस. अगं आणि आज ना दिवसभर नुसते एकावर एक सरप्राइजेसच मिळतात मला. आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आहे. आपण एक सेल्फी काढूया, म्हणजे आजचा दिवस माझ्या लक्षात राहील ना. काढूयात ना आजी. काढा. किती छान आलाय. खूप गोड आलाय. मला पाठवशील सेल्फी. हो पाठवते. आजी कशा आहात. मी एकदम मजेत आहे बाळा. तू कशी आहेस सांग. बरी आहे, पाया पडते. सुखी राहा. तुझं लग्नासाठी खूप खूप अभिनंदन. तुमचा संसार सुखाचा होऊ दे. थँक्यू आजी. बरं तुम्ही बोला, मी आलेच जरा पाहुण्यांना बघते. हा वसुंधरा, तू किती समजूतदार आहेस ग. म्हणजे तू सगळ्यांना किती छान समजून घेतेस. कसं जमतं ग तुला. मला पण टिप्स दे ना. अगं संसार काय असा टिप्स घेऊन करता येतो का. पण एक गोष्ट मी तुला सांगू शकते. भूतकाळाचं ओझं घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात नाही करता येत आपल्याला. त्यामुळे मागचं मागे टाकायचं आणि समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. तुला कधी कोणाचा राग आला ना तर त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवायचं आणि विचार करायचा. मग बघ सगळं कसं एकदम सोपं वाटेल. आपण प्रत्येक वेळेला आपला स्वतःचा विचार करतो ना, म्हणून आपल्याला दुसऱ्याचा राग येत असतो. कळलं. बरोबर आहे तुझं. मी पण ना यापुढे असाच विचार करेन. हो, आणि तरीही तुला राग आला ना तर तू माझ्याशी बोल. खरंच. ठीक आहे. बरं ठीक आहे, येते मी आता. अगं इतक्यात कुठे निघालीस.
अजून भरपूर गप्पा मारायच्यात मला तुझी. अगं मी खरंच थांबले असते, पण घरी बनी आणि बाकीचे सगळे वाट बघताय. पण पुढच्या वेळेला मी नक्की येईन, मग आपण खूप गप्पा मारू. नक्की हा. बरं पण आता जायच्या आधी जेवून जा. हो येते. थांब थांब, घाई करून नको जायची. लीला हो, हे घे. काय गरज होती फॉर्मॅलिटी करायची? फॉर्मॅलिटी वगैरे नाहीये. बनी आणि चिनू मनूसाठी गिफ्ट आहे, त्यांना आवडेल. थँक्यू. येते मी. काळजी घे. हो बाय. बाय. काळजी घे. बाय. बरं आजी, मी जर आपले गेस्ट जात आहेत मी त्यांना सी ऑफ करून येतो. मग आली की नाही मज्जा? हा, खूप बरं झालं मी आले खरंच. मला पण खूप बरं वाटलं तुला आनंदी बघून. चला मग आता तू एन्जॉय कर. अभिराम तुला बाकीच्या पाहुण्यांची ओळख करून दे. ठीक आहे, मग मी पुढचं बघते काय ते. आले. चल. मॅडम, तुमच्यासाठी चिठ्ठी दिली. चिठ्ठी कोणी दिली? मॅडम. कोण मॅडम? चिठ्ठी कोणी दिली असेल? काय चिठ्ठी? रूम मध्ये मावशी आई किंवा रेऊ असेल, पण फोनला रेंज नाहीये म्हणून चिठ्ठी पाठवली असेल. काम करते, आजींना सांगून जाते, नाही तर त्या शोधत राहते. कुठे गेले आजी? अरे जाऊ दे, पटकन बघून येते काय काम. यश, एक मिनिट थांब. काय चाललंय तुझं? माझं कुठे काय? काय बोलतेस तू? तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतेय. त्या लीलाच्या बहिणीपासून दूर राहा. अत्यंत फसवी आणि खोटारडी लोक आहेत ती. अगं पण ताई, लहान आहेस अजून तू. काही गोष्टी कळत नाहीयेत तुला. ओके. ताई, मला माहिती आहे तू हे सगळं माझ्या काळजीपोटीच बोलतेस, पण मी आता लहान नाहीये ग, मोठा झाला. आणि तसंही मला रेवतीपासून लांब राहायची काही गरजच नाही. शी इज अ गुड गर्ल. हा दरवाजा उघडा कसा आहे? मावशी आई, रेऊ, कुठे गेल्या? मला इथे बोलवून कुठे गेल्या या दोघी? श्वेता, तू इथे?